हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल सेशनमध्ये. आज आपण बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली हे या सेशनमध्ये आपण शिकणार आहे. आपल्या समाजामध्ये याबद्दलचे बरेचसे तर्कवितर्क जे आहेत ते लढवल्या जातात. पण तुम्ही एक गोष्ट विचार करा, की ज्या माणसाने पुस्तकावर इतकं प्रेम केलं आयुष्यभरामध्ये, की त्याने पुस्तकासाठी स्पेशल घर बांधलं, त्याचं पुस्तकावर निरंतर प्रेम राहिलं आहे, त्या माणसाने पुस्तक जाळणे ही गोष्ट फार मोठी गोष्ट आहे. मग या मनुस्मृतीमध्ये असं काय आहे की बाबासाहेबांना हे पुस्तक जाळावं वाटलं? हेच आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहे. 14 एप्रिलला बाबासाहेबांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण हे स्पेशल घेत आहे. ठीक आहे. चला, या श्लोकांची जी चिकित्सा आहे ती केवळ भूतकाळातील चुका दाखवण्यासाठी नाहीये, तर संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे मूल्य दिलेले आहे त्याचं महत्व किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण हे सेशन घेत आहे. ठीक आहे. बघा, मानवी हक्कांचं हनन या पुस्तकाच्या माध्यमातून बनवल्या गेलेल्या व्यवस्थेने केलं आहे असं बाबासाहेबांचं मत होतं. म्हणून त्यांनी हे पुस्तक जाळलं. तर बाबासाहेबांनी हे पुस्तक नाही जाळलं, तर एक व्यवस्था जाळलेली आहे. ठीक आहे. या पुस्तकात समतेचा जो एल्गार आहे तो नव्हता. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही नाकारल्या गेली होती. समाजातल्या एका विशिष्ट वर्गाला समतेचा एल्गार करण्यासाठी, लढा पुकारण्यासाठी बाबासाहेबांनी हे पुस्तक जाळलं. ठीक आहे. तर हा केवळ एका ग्रंथाचा विरोध नव्हता, तर तो समतेचा आणि मानवी सन्मानाचा उद्घोष होता. म्हणून बाबासाहेबांनी हे पुस्तक जाळलं. या लेक्चरच्या माध्यमातून आपण श्लोकासहित समजून घेणार आहे. कोणता श्लोक होता की जो या बाबासाहेबांना पटला नाही किंवा कोणालाच पटू शकत नव्हता. त्याचा अर्थ काय आहे हे सगळं समजून घेणार आहे. मला संस्कृत व्यवस्थित येत नाही. जशी येईल त्या पद्धतीने मी सांगतो. ठीक आहे. चला, पहिला श्लोक. ठीक आहे. पहिला श्लोक, अध्याय 9 मनुस्मृतीमधले आणि श्लोक क्रमांक 3 याच्यामध्ये काय म्हणतात? पिता रक्षती कौमारे, भर्ता रक्षती यौवने, रक्षंती स्थविरे पुत्रान स्त्री, स्वातंत्र्य मर्हती. हा श्लोक आहे. याचा अर्थ काय होतो बघा मराठीमध्ये? स्त्रीचे बालपणी वडील रक्षण करतात, तारुण्यात पती रक्षण करतो आणि वृद्धापकाळात मुले. स्त्री ही स्वातंत्र्यास प्राप्त नाही. बाबासाहेब काय म्हणतात की स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर या मनुस्मृतीमुळे निर्बंध आले. हे स्त्री पुरुष समानता आणि स्वतंत्र अस्तित्वाच्या अधिकाराचं थेट उल्लंघन आहे. प्रत्येक व्यक्ती मुळात स्वतंत्र आहे. परंतु तो ज्या या समाजामध्ये जन्माला आला, म्हणून या समाजाने स्त्रियांना स्वातंत्र्यापासून दूर ठेवलं, कारण ती मनुस्मृतीवर आधारित व्यवस्था होती. या श्लोकाला बाबासाहेबांचा प्रचंड विरोध आहे. दुसरा, अध्याय क्रमांक 10 श्लोक 129 तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. शक्तेनापि ही शूद्रेन कार्यो धनसंचय. या श्लोकाचा मराठीमध्ये अर्थ काय होतो बघा? शूद्रांमध्ये संपत्ती मिळवण्याची क्षमता असली तरी त्यांनी ती साठवू नये, कारण संपत्ती मिळाल्यास शूद्र उच्चवर्णीयांना त्रास देऊ शकतो. हा कोणता प्रकार आहे? मनुस्मृतीने एक व्यवस्था अशी निर्माण केली ज्याला वर्ण व्यवस्था म्हणतो. त्या वर्ण व्यवस्थेमध्ये सर्वात वरती ब्राह्मण होता, त्याच्या खाली क्षत्रिय होता, ठीक आहे, त्याच्या खाली वैश्य होता, त्याच्या खाली शूद्र होता आणि सर्वात बाहेर अस्पृश्य नावाचा वर्ग होता. ही व्यवस्था मनुस्मृतीने तयार केली. यामध्ये तुम्ही अस्पृश्य म्हणून किंवा शूद्र म्हणून जन्माला आला तरी तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, राजा बनण्याचा अधिकार नाही, तुम्हाला व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, म्हणजे व्यापार करण्याचा अधिकार नाही. शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मण वर्गाला होता. क्षत्रियांना फक्त राजा बनण्याचा अधिकार होता, तोही शिक्षण घेऊ शकत नव्हता. वैश्य केवळ व्यापार करणार आणि शूद्र वर्ग हा वरच्या वर्गांची सेवा करणार. ठीक आहे. म्हणजे शूद्र वर्गांना आणि अस्पृश्यांना त्यांच्या सर्व प्रकारच्या संसाधनापासून वंचित ठेवण्यात आले. आणि ही जी वंचित ठेवण्याची जी व्यवस्था आहे ती मनुस्मृतीने तयार केली. मनुस्मृती म्हणते की शूद्रांना संपत्ती मिळवण्याचा अधिकार नाही, तो केवळ उच्चवर्णीयांना आहे. हा कोणता न्याय आहे? ठीक आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. यामुळे मागचे 2000 वर्ष सगळ्या प्रकारच्या संसाधनापासून वंचित राहिल्याने शूद्र आणि अस्पृश्य वर्ग जो आहे तो कमजोर झाला, तो ब्रोकन पीपल झाले. म्हणून बाबासाहेब म्हणतात की शूद्रांची संपत्ती अधिकारावर बंदी हे आर्थिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचं आणि समान संधीच्या तत्वाचं उल्लंघन आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृतीला विरोध केला. पुढे अध्याय क्रमांक 4 श्लोक 80-81 शूद्राय मती दद्यान्नोच्छिष्ट हविष्कृतम. पुढचं तुम्ही वाचा. हा श्लोक आहे. मी श्लोकचा नंबर तुम्हाला सांगितलेला आहे. याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो बघा? शूद्राला कोणताही उपदेश किंवा ज्ञान देऊ नये, त्याला उष्टे देऊ नये, देवाला अर्पण केलेले अन्न देऊ नये, त्याला धर्माचा उपदेश करू नये किंवा त्याला कोणतेही व्रत पाळण्यास सांगू नये. का नाही? का सांगू नये?
त्याला ज्ञान का बरं देऊ नये? त्याला ज्ञानापासून वंचित का बरं ठेवावे? ज्ञान मिळवण्याचा अधिकार सर्वांना आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे, ज्ञान सर्वांना मिळालं पाहिजे. ज्ञानावर कोणा एका विशिष्ट वर्गाचा थोडी अधिकार आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, की शिक्षणापासून वंचित ठेवणे हे बौद्धिक विकासाच्या आणि शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचे, राईट टू एज्युकेशनचं उल्लंघन आहे. महात्मा फुले म्हणतात की नाही, की शूद्रांचा आणि अस्पृश्यांचा जो नाश झालेला आहे, ठीक आहे, तो कोणामुळे झाला आहे? तो अविद्येमुळे झालेला आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या प्रगतीचं किंवा समाजाच्या प्रगतीचं किंवा समाजाला जर तुम्हाला मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल, तर शिक्षण हेच हत्यार वापरलं. जर तुम्ही शिकलात तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर मात करू शकता. आणि बाबासाहेबांनी सुद्धा तेच केलं. फुले हे विचार होते, बाबासाहेब कृती होते. फुल्यांनी ज्या विचारांची पेरणी केली, तो विचार जो आहे, तो विचार पुढे नेण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. त्याला कायदेशीररित्या घटनेमध्ये बंदिस्त करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. ठीक आहे? चला पुढे जाऊ. पुढचा अध्याय क्रमांक 8 श्लोक 270 271. ठीक आहे? याचा अर्थ काय आहे? जर खालच्या जातीतील व्यक्तीने उच्चवर्णीयांचा कठोर शब्दामध्ये अपमान केला, तर त्याची जीभ कापून टाकावी, कारण त्याचा जन्म हलक्या कुळामध्ये झालेला आहे. हे हलका आणि जड हा काय प्रकार आहे? जर निसर्गाने माणसाला तयार केलं असेल तर सारखं तयार केलं. प्रत्येकाला जीभ आहे, प्रत्येकाला दोनच डोळे आहे, प्रत्येकाला दोन पाय आहे, खाण्याची पद्धत सारखी आहे, विचार करण्याची जी पद्धत आहे ती सारखी आहे. जवळपास फक्त विचार वेगवेगळे असू शकतात, आहे की नाही? तो श्वास घेऊनच जगतो, सवर्णही श्वास घेऊनच जगतात. अशा वेळेस जर कठोर शब्दामध्ये अपमान केला तर त्याची जीभ कापून टाकावी असं सांगितलं. हा काय प्रकार आहे? आणि सवर्णांनी शूद्रांचा अपमान केला तर चालेल? मग बाबासाहेब काय म्हणतात, की इथे मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे. कठोर शारीरिक दंड हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच आणि क्रूर अमानुष शिक्षेविरुद्धच्या अधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे. आज जमेल का असं करायला? आज नाही जमत. परंतु मागच्या अनेक शेकडो वर्ष हे काम झालेलं आहे. प्रचंड अन्याय झालेला आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, की जी व्यवस्था मनुस्मृतीने तयार केली ती अत्यंत वाईट होती, अमानुष होती, आणि म्हणून मी मनुस्मृती जाळली. पुढचा अध्याय 8 श्लोक 281. हे भयंकर आहे. मला संस्कृत वाचता येत नाही, कारण मी संस्कृत कधी शिकलो नाही. वाचण्याचा प्रयत्न करतो. सहासनम ही प्रेस पूर्वकृष्ट कठीण आहे जरा. ओके, कोणतीही भाषा जी आहे ती शिकणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय होतो बघा. जर खालच्या जातीतील व्यक्तीने उच्च वर्णीयांच्या बरोबरीने एकाच आसनावर बसण्याचा प्रयत्न केला, तर त्याला शारीरिक शिक्षा, उदाहरणार्थ डाग देणे किंवा अवयव कापणे, असं करून त्याला हद्दपार करा. बाप रे बाप, एवढं डेंजर. विचार करा की या देशामध्ये कशी व्यवस्था होती. उच्चवर्णीयांसोबत शूद्र किंवा अस्पृश्याने बसण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर आम्ही तुम्हाला हे का असं करू. किती डेंजर आहे. बाबासाहेब म्हणतात की यामध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. बसण्याच्या अधिकारावर बंधन आहे. हे मानवी सन्मान, सार्वजनिक समता आणि अस्पृश्यता निवारणाच्या आधुनिक मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे. आज जमेल का असं करणं? आज असा विचार करून बघा बरं. हे कोणालाही पटणार नाही, पण ही व्यवस्था आपल्या देशामध्ये होती. जर आम्ही रस्त्याने चालत असेल तर अस्पृश्याने किंवा शूद्राने रस्त्याच्या समोरून येऊ नये. आलं तरी खाली मान घालावं, रस्त्याच्या कडेला उभं राहावं, पायात चप्पल घालू नये, आम्हाला सन्मान द्यावा. किती कठीण काम होतं. स्त्रीनं पायात चप्पल घालू नये. ठीक आहे. पुढचं एक मिनिट. पुढं चातुर्वर्ण व्यवस्थेतील सर्वात खालचे स्थान, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. ब्राह्मण वर्ग सर्वात वरचा होता. सर्व संसाधन यांच्याकडे होते. दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य, चौथा सगळ्यात खाली शूद्र आणि त्याच्याही खाली अतिशूद्र. मनुस्मृतीने या चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे आणि शूद्रांना आणि अस्पृश्यांना सर्वात खालचं स्थान दिलेलं आहे. ठीक आहे. त्यांचे मानवी आणि सामाजिक अधिकार अत्यंत मर्यादित करण्यात आलेले होते. ठीक आहे. बघा, नियम 1, उच्चवर्णीयांची सेवा हेच एकमेव कर्तव्य म्हणून सांगितलं मनुस्मृतीने. देवाने शूद्रांसाठी केवळ एकच कर्म निश्चित केलेलं आहे. वरच्या तिन्ही वर्णांची कोणतीही तक्रार न करता सेवा करा. मनामध्ये कोणतीही असूया धरू नका. ही व्यवस्था ईश्वराने नाही, तर ही माणसाने तयार केलेली आहे. आणि ती कोणी केली आहे? ती मनू नावाच्या व्यक्तीने केलेली आहे. ठीक आहे. पुढं हा श्लोक बघा. एकमेव तू शूद्रस्य प्रभू कर्म समाधिशस्त, याचा अर्थ तो होतो. पुढचा श्लोक
शक्तेनपि शूद्रेण कार्यो, हे तर आपण शिकलो आहे की सामर्थ्य असून शूद्राने संचय करू नये. ठीक आहे. धनप्राप्ती झालेला शूद्र अहंकारी होतो असं त्यांचं मत आहे. तिसरं, ज्ञान आणि धर्माचे दरवाजे कायमचे बंद केले. वेद वाचायचे नाही, वेद तुम्हाला वाचता येणार नाही, वेद ऐकायचे सुद्धा नाही, ऐकले तर कानामध्ये शीस भरू. ठीक आहे. वाचले तर जीभ छाटू. वेद वाचण्याचा किंवा ऐकण्याचा कोणताही अधिकार त्यांनी शूद्रांना दिला नाही. उपनयन संस्कारांचा म्हणजे शिक्षण घेण्याचा अधिकार शूद्रांना किंवा अतिशूद्रांना दिला नाही. ज्या ठिकाणी शूद्र राहतात तिथे ब्राह्मणाने राहू नये किंवा त्यांना धार्मिक ज्ञान देऊ नये. म्हणजे हे जे गोष्टी आहे, हे या गोष्टी मनुस्मृतीमध्ये होत्या. चौथं, गुन्ह्यानुसार नव्हे तर वर्णानुसार न्याय आणि शिक्षा होती. आज आपल्या देशामध्ये सगळा मानव समान आहे, सगळ्यांना समान शिक्षा आहे. जर मी एखाद्याचा खून केला असेल, ठीक आहे, किंवा आपल्या देशामध्ये आता वर्णव्यवस्था तर नाहीच आहे, कोणताही व्यक्ती असो, जर त्याने गुन्हा केला असेल तर समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा आहे. आधी तसं नव्हतं. आधी काय होतं बघा, वर्णानुसार न्याय दिला जायचा. म्हणजे उच्चवर्णीयांनी शूद्रावर अन्याय केल्यास अत्यंत कमी किंवा सौम्य शिक्षा होती. परंतु शूद्रांनी उच्चवर्णीयांच्या विरोधात गुन्हा केल्यास अत्यंत क्रूर आणि अमानुष शिक्षा दिल्या जात होत्या. अत्यंत क्रूर आणि अमानुष. ठीक आहे. 270 272 याच्यामध्ये उच्चवर्णीयाला अपशब्द वापरल्यास शूद्राची जीभ कापणे किंवा तोंडात गरम तेल टाकण्याची शिक्षा होती. त्याच्यामुळे हे जे आहे, हे मानवी समतेला धरून नव्हतं पुस्तक. नियम 5वा, मानवी प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे हनन होते. केवळ उच्चवर्णीयांचे उरलेले अन्न खाण्याची सक्ती होती. वस्त्र फक्त इतरांनी वापरलेले आणि फाटके कपडे परिधान करण्याचे निर्देश होते. वस्तू घरात फक्त जुन्या आणि वापरलेल्या वस्तू बाळगण्याची मुभा होती. म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मनुस्मृतीने नाकारला, म्हणून बाबासाहेबांनी ती मनुस्मृती जी आहे ती नाकारली. नव्या युगाची पहाट, भारतीय संविधानाची समतामूलक पायाभरणी. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही जी पुस्तक आहे ते पुस्तक जाळलं. भारतीय संविधानाने मनुस्मृतीच्या सर्व विषम अन्याय्य तरतुदी कायमच्या रद्द केल्या. कोणता? समानतेचा अधिकार नव्हता, तो समानतेचा अधिकार पहिले दिला, आर्टिकल 14. शिक्षणाचा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार सर्वांना दिला. आणि सर्वांना समान न्यायाचा अधिकार दिला, तो मागची हजारो वर्ष मिळाला नव्हता. ठीक आहे. अंधारातून प्रकाशाकडे, एका अन्याय्य व्यवस्थेचा अंत. बघा, अधिकार, मनुस्मृतीची व्यवस्था कशी होती? केवळ उच्चवर्णीयांची सेवा करण्याचा अधिकार होता. भारतीय संविधानानुसार स्वतःचा विकास करण्याचे स्वातंत्र्य आता प्रत्येक व्यक्तीला दिलेले आहे. संपत्तीच्या बाबतीत बघा, शूद्रांना धनसंचय करण्यास बंदी होती. आता संपत्ती मिळवण्याचा अधिकार संविधानाने सगळ्यांना दिलेला आहे. शिक्षण, वेद आणि त्या संदर्भातलं धार्मिक शिक्षण घेण्यास बंदी होती. परंतु आता मात्र सर्वांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळालेला आहे. न्याय, वर्ण आधारित आणि क्रूर शिक्षा होती, परंतु आता कायद्यासमोर सर्व समान आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे आणि भारतीय संविधानामुळे आज प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आणि समानतेने जगण्याचा अधिकार जो आहे तो मिळालेला आहे. ठीक आहे. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांचं स्थान कसं होतं बघा. पहा, स्त्रियांना स्वातंत्र्याचं कुठल्याही प्रकारचं स्थान नव्हतं, मी तुम्हाला सांगितलंच आहे. अंधभक्ती होती, धार्मिक अधिकार नव्हते, चारित्र्यावर अविश्वास होता आणि शिक्षणाचा कोणत्याही प्रकारचा अधिकार त्यांना नव्हता. ठीक आहे. बाल्यावस्थेमध्ये पित्यांचं नियंत्रण, हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्त्रीने आयुष्यात कधीही स्वतंत्र राहू नये, ती नेहमी पुरुषाच्या अधीन राहिली पाहिजे. आज आपण स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो, करतो की नाही? स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार आपण दिले आहे, पण मनुस्मृतीने हे अधिकार नाकारले. पतीची अंधभक्ती, विशील कामवृत्तो वा गुणे वा परिवर्जित उपचर्य स्त्रिया साध्व्या सतत देवत पती. म्हणजे पतीशीलही नसेल, दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करणार असेल, त्याच्यामध्ये सद्गुण नसेल, तरी स्त्रीनं आपल्या नवऱ्यावर प्रेम केलं पाहिजे, तो चांगलाच आहे असं म्हणलं पाहिजे. पत्नीचे कर्तव्य आहे की त्याची देवासमान पती नवऱ्याची सेवा बाईनं केली पाहिजे. कोणी सांगितलं? आहे की नाही? काही पण, म्हणजे ही पुरुष प्रधान जी व्यवस्था आहे त्याचं समर्थन करणारी व्यवस्था आहे. पती कितीही चारित्र्यहीन दुर्गुणी असला तरी पत्नीने त्याला देवाप्रमाणे मानून त्याची सेवा केली पाहिजे. पुढचं, केवळ पतीची सेवा केल्याने स्वर्ग प्राप्ती होते. स्त्रियांना वेदाचं पठण किंवा धार्मिक आचरणाचे स्वातंत्र्य नाही. केवळ पतीच्या माध्यमातून स्वर्ग मिळतो असं सांगितलं. स्त्रिया यज्ञ करू शकत नाही, व्रत नाही, उपवास नाही. हे किती डेंजर काम होतं? फार डेंजर काम होतं. पुढं, स्वभाव आणि चरित्र्यावर अविश्वास होता स्त्रियांच्या. स्वभाव एष नारीन नरा नमिह दूषणम. म्हणजे पुरुषांना मोहित करणे हाच स्त्रियांचा मूळ स्वभाव आहे. आणि
शहाण्या पुरुषांनी स्त्रियांच्या बाबतीत नेहमी सावध आणि गाफील न राहण्याचा सल्ला दिला. स्त्रियांच्या चारित्र्यावर आणि स्वभावावर कायम संशय घेणारा हा अपमानजनक गोष्ट होती. पुढची गोष्ट बघा. स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. उपनयन संस्कार जो आहे तो स्त्रींना नाकारला गेला. शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतल्यामुळे मग ती कोणत्याही वर्णातली स्त्री असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अस्पृश्य, कुठलीही स्त्री ही शूद्र मानल्या गेली. तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता. फक्त ऋग्वेद काळामध्ये शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना होता. तर तिला बौद्धिक विकासापासून कायमच दूर राहिल्या आणि पूर्णपणे परावलंबी डिपेंडंट झाल्या. ठीक आहे. पुढे बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 ला महाड या ठिकाणी मनुस्मृती दहन जे आहे ते केलं. ठीक आहे. हे एक ऐतिहासिक कृती होती. त्यामुळे समतेचा विजय झाला. हजारो वर्षापासून ती असमानता समाजामध्ये होती सगळ्या बाबतीत. सगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक. ती एका दिवसामध्ये बाबासाहेबांनी तोडण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर संविधानाच्या माध्यमातून या सगळ्या विचारांना आकार देण्याचा जो आहे तो प्रयत्न केला. एका लेखणीच्या फटकाऱ्यामध्ये हजारो वर्षाची असमानता बाबासाहेबांनी दूर केली. ठीक आहे. नव्या युगाची पहाट झाली. फुले हे विचार होते तर बाबासाहेब कृती होते. बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना आपला गुरु मानलं. कारण सर्वात पहिल्यांदा समतेचा पुरस्कार हा 19व्या शतकामध्ये महात्मा फुलेंनी केला. आणि अशा काळामध्ये केला की जिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. सर्वात पहिलं पाऊल फुलेंनी टाकलं. समतेचा पुरस्कार केला. स्त्रीवादी विचारवंत होते की स्त्रियांना सगळे अधिकार मिळाले पाहिजे. शूद्रांना त्यांचे सगळे अधिकार मिळाले पाहिजे. शिक्षणावर कोणा एकाचा अधिकार नाहीये. हेच विचार पुढे बाबासाहेबांचे विचार बनले. आणि म्हणून फुले हे पाया आहे तर बाबासाहेब इमारत आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा फुलेंचा विचार बाबासाहेबांचा विचार बनला. ठीक आहे. फुलेंना मनुस्मृती जाळायची होती, ती बाबासाहेबांनी जाळली. बाबासाहेब शिष्य आहेत, फुले गुरु आहेत. ठीक आहे. पुढे संविधानाने समता हे मूल्य सर्वोच्च मानून जुनी सर्व विषमता कायद्याने कायमची नष्ट केली. आणि म्हणून बाबासाहेबांना आधुनिक मनू असं म्हटलं जातं की ज्यांनी एक नवीन सिस्टम तयार केली. ठीक आहे. त्यामुळे जन्म आधारित विषमता, कायदेशीर आणि दंडात्मक विधान म्हणजे ब्राह्मण गुन्हेगार असेल तर त्याला शारीरिक इजा किंवा फाशीची शिक्षा नाही, केवळ देशधडीला लावण्याची तरतूद होती. तर शूद्र गुन्हेगार असेल तर क्रूर शिक्षा होत्या. ह्या सगळ्या संपल्या. आर्थिक विषमता जी आहे ती संपली. शैक्षणिक आणि धार्मिक विषमता संपली. ठीक आहे. त्यानंतर लिंग आधारित विषमता जी आहे ती संपली. स्त्री पुरुष समानता जी आहे ती निर्माण झाली. ठीक आहे. विषमतेकडून समतेकडेचा हा जो प्रवास आहे तो मनुस्मृती जाळल्यानंतर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. तर मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ एक अशा व्यवस्थेची निर्मिती करतो की जिथे समतेला स्थान नाही. आणि बाबासाहेब म्हणते समाजामध्ये सर्वात पहिल्यांदा समता निर्माण झाली पाहिजे. ठीक आहे. चला एक शेवट बघूया. स्त्रियांचे जे स्थान आहे ते मनुस्मृतीने अत्यंत शूद्र दर्जाचे बनवले होते. स्वातंत्र्य नाही, आजीवन अधीनता. आता मात्र संविधानाने पूर्ण स्वातंत्र्य आणि स्त्री पुरुष समानतेचा अधिकार दिलेला आहे. संपत्तीचा अधिकार, शूद्रांना संपत्ती संचयनास मनाई होती. आता मात्र सर्वांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालेले आहे. ज्ञान आणि उपदेशापासून मनुस्मृतीने वंचित ठेवलं. आता मात्र सगळ्यांना तो अधिकार मिळालेला आहे. जातीवर आधारित क्रूर आणि असमान शिक्षा होती. आता मात्र सर्वांना कायद्यासमोर समान शिक्षा आहे. तर हा जो विषय आहे हा विषय तो होता. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे तो बाबासाहेबांनी जाळला. ठीक आहे. तो का जाळला हे मी तुम्हाला सांगितलं. तुमचं मत तुम्ही नक्की व्यक्त करा. बाबासाहेबांची 14 एप्रिलला जयंती आहे. महात्मा फुलेंची 11 एप्रिलला होती. दोघंही समतेचे पुजारी होते. दोघांनीही संपूर्ण जीवन हे समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेसाठी आणि स्त्रियांसाठी समर्पित केलं. त्यामुळे दोघंही जे आहे ते संपूर्ण आधुनिक भारताचे निर्माते आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. फुलेंनी जो विचार केला त्याला मूर्त रूप देण्याचं काम आणि कायमचं या देशामध्ये लागू करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि त्यामुळे फुले हे पाया आहे आणि बाबासाहेब त्या समतावादी इमारतीचा कळस आहे असं मला वाटतं. मला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे लेक्चर जे आहे हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं
हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही कंबाईन परीक्षेची तयारी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी नवीन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. तुम्ही याला जॉइन करू शकता. कुठूनही तुम्ही लेक्चर करू शकता. तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही असाल तरी तुम्ही लेक्चर करू शकता. जर तुम्ही राज्यसेवा 2027 ची तयारी करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी स्वराज नावाची बॅच तयार केलेली आहे. या बॅचमध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांची तयारी तुम्ही करू शकता. मेंटॉरशिप तुम्हाला मिळणार आहे. आन्सर रायटिंग मिळणार आहे. 18 बुक्स तुम्हाला घरपोच मिळणार आहे. प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी आपल्याकडे आहे. ठीक आहे. तुम्ही कुठेही जॉब करत असाल, तरी तुम्ही हे लेक्चर करू शकता. कारण तुमच्या वेळेवर हे लेक्चर तुम्ही करू शकता. आपले लाईव्ह क्लास आहे. लाईव्ह नाही करू शकले तर रेकॉर्डिंग अवेलेबल असते. तुम्ही महिला असाल, गृहिणी असाल किंवा कॉलेजचे स्टुडंट असाल, तरी तुम्ही हे लेक्चर तुमच्या वेळेवर करू शकता. ठीक आहे. 2027चं टार्गेट तुमचं असेल तर आतापासून तयारीला सुरुवात करा. कुठल्याही बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा. ओके. चला, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.